tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. आणि सलमान पहिला चेंडू. आता मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क फलंदाजी करताना दिसतो अख्तर. पुढचा चेंडू. आता मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. पंच ओळखतायत आणि उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. आता मात्र वी शेप मध्ये केला जाता. चेंडूला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जयेश पटेल तिथे चांगलं रिटर्न केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण करून चेंडू सामना करतो सलमान. आता मात्र शफल क्रॉस चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. पॉवरफुल सक्सेसफुल वन बाउंड चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर करतोय. नियम क्रमांक 19 चौकार. मान्यवर प्रशांत देशमुख, प्रफुल तांगडी. आता मात्र चेंडूला एक क्लासिक ड्राईव्ह करतोय. वन बाउंड चेंडू कर्व्हर पॉइंटच्या मार्गावर जातोय 4 धावांसाठी. चौकार होता हा. पाहायचा 100वा षटकार चौकार कोण मारतोय. आता मात्र पुन्हा एकदा एनपीएलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मारतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. जयेश पटेल तिथे दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, साजेसं रिटर्न. फक्त एकच धाव समाधान मानतोय सलमान. आता मात्र नक्कीच एक अप्रतिम फटका. पुन्हा एकदा चेंडूला खेळत होते एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. दक्ष आहे तो जयेश. चांगलं क्षेत्ररक्षण, साजेसं रिटर्न. फक्त एकच धाव समाधान मानताना दीपेश. पहिल्या षटकोय तो गोलंदाज राजू. पुढचा चेंडू. आता मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक होते. इनफिल्डच्या 8 चेंडू कलेक्ट करेपर्यंत एक धाव घेण्याची संधी ती फलंदाज दीपेशला. धावसंख्या 1 ने पुढे. पुढचा चेंडू राजू सलमानसाठी. आपण टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं योग्य आहे क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू राजू. पुन्हा एकदा आपण टप्प्याचा चेंडू. आता मात्र नियम क्रमांक 30 लागू. फलंदाज त्रिपाजीच्या स्वरूपात बाद. राजू षटकातील पुढचा चेंडू. अकोटामध्ये चेंडू नक्कीच शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाईच्या स्वरूपात. इथे आपण शॉर्ट थर्डमॅन चेंडू क्षेत्रात अडवला जातोय. दीपेश स्ट्राईकवर. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ऑफ ड्राईव्ह करतो. चेंडू वळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. अख्तर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये आणि त्याच कारणास्तव इथे 2 धावा पळून पूर्ण करताना राजू षटकातील पुढचा चेंडू. लेफ्ट अराउंड विकेट. आता मात्र नक्कीच पोस्ट करतोय. चेंडूला ड्राईव्ह करतोय. बॅकविंगला थोडस वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्वस्त केलेल्या मात्र फलंदाज सुखरूप पोहोचतोय. यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू टाकला तर चेंडू येतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मिळते. पंचांचा कुठला इशारा म्हणजे बॅटला चेंडू लागून गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस आपण बघतोय एसटी चित्त केले जाते फलंदाजाला आणि एसटी चित्त रूपाने हा फलंदाज बाद. राऊंड विकेटचा मारा नंदूसाठी. यावेळेस एज लागते. चेंडू येतो एसटी रक्षकाच्या मागे. थर्डमॅनचा शतक येतोय आणि चेंडू अडवतोय त्याच्या अगोदर. एक धाव पूर्ण केली जाते. नंदू राऊंड विकेट. दीपेशसाठी यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ते चेंडू खाली सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज दीपेश हा झेलची चुरपेने बाद. सूरज गोलंदाजी मार्क. यावेळेस पूल केला तर चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुयोग आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगली फेकी मनोज विचारायच्या हातामध्ये. त्याच्या अगोदर वेल होता एक धाव पूर्ण करण्याचा. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्यावर. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बघितलं आउटसाइड एज मोठा किनारा लागला होता. चेंडू येतोय स्क्वेअरिश थर्डमॅनच्या दिशेने. शाहिद त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. अष्टविनायक नागपूर. मयूर येथे टॉप एज लागलं होतं. यावेळेस स्लिप मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते. एक धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धाव लेफ्ट आर्म ऑन द विकेट. खुलतो चेंडू मात्र पुरेपूर फायदा उचलू शकत नाही आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली पैकी सूरजची. एक धाव येते. लेफ्ट आर्म ऑन द विकेट.
ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जयेश पाटील त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतोय. गडी बाजूची शक्यता 9 सेकंडला थ्रो मात्र व्यवस्थित कलेक्ट करू शकला नव्हता गोलंदाज मयूर. 2 धावा मिळतात, 2 धाबे मिळाले होते आपल्याला. यावेळेस बघितलं अतिशय चांगला फटका फोर्स केलाय चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. लॉग ऑफ होऊन क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण कुमार याचं एक लेफ्ट आर्म ऑन द विकेट. यावेळेस पूल केला तो चेंडूला आणि हा पॉवरफुल 6 धावांसाठी षटकार. संघ पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू वाईट स्टॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. शाहिदच्या मार्फत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न आहे. गडी बाजूची शक्यता आणि हा धावचित्रपणे फलंदाज बाद. अशा प्रकारे 34 धावा दाखल करावे लागतात आणि 35 धावांचं उद्दिष्ट असेल ते म्हणजे रॅटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जयेश चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या आतच नक्कीचा चेंडू डीप मध्ये अडवला जातोय. आता तत्पूर्वी 2 धावा अतिशय कुशलतेने चपलतेने पूर्ण केले जातात 2 भाताने संघाचं जयेश. आता मात्र सुरेख चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये वळतोय डीप मध्ये. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चाल होत आहे आणि नक्कीच तिथे थोडस वेगळं चित्र दिसतंय. दुखापत झाली असेल तर कळवा. चेंडू जाते सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. म्हणतो की 1 किंवा 2 धावाच मिळतील मात्र 4 धावा मिळतात. आता मात्र आखूट टप्प्यात चेंडूला इथे पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आपण पाहतोय ऑफ साइडला मिड ऑफ क्षेत्रामध्ये अडवला होता नंदू मार्फत. 1 धाव मिळते मात्र राईट ऑफ अराउंड द विकेट. आखूट टप्प्यात चेंडू अंतिम क्षणाला फक्त स्टीअर करण्याचा दिशा देण्याचा प्रयत्न अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 1 धाव मिळते बाईकच्या स्वरूपात. पिच करतोय चेंडूला. आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता. धावता झेल घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न यशस्वी ठरतोय. नियम क्रमांक 32 च्या अनुषंगाने फलंदाज झेलबाद बघतोय जयेश. पुढचा चेंडू रिव्हर्स टोक खेळण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता. चेंडू अडला जातोय की काय मात्र चेंडू इथे वळतोय डीप दरम्यान क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार येतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू बीट केलं होतं. नक्कीच मात्र त्याच कलात्मक पद्धतीने जयेश पाटीलनं नक्कीच चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. इथे मात्र चेंडू अडला जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चप्पल मोनिश. पुढचा चेंडू जयेश साठी रिव्हर्स टोक खेळण्याचा प्रयत्न. स्वीप करतो रिव्हर्स. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू वरती थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावांसाठी. पुढचा चेंडू मोनिश जयेश साठी. पण एकदा रिव्हर्स टोक खेळण्याचा प्रयत्न. स्वीप करतोय. चेंडू वळतोय तो स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जातोय. टेकी केली जाते मात्र तत्पूर्वी अतिशय सहजगीत्या सुलभरित्या 2 धावा पूर्ण करतो जयेश. 2 धावांनी धावसंख्या. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. स्वीप केला जात आहे. क्षेत्ररक्षक हातबल निराश. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. आता मात्र थर्डमॅनचा वेध घेणारा चेंडू सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे भेदलं जाते. पुढचा चेंडू शफल क्रॉस होऊन चेंडूला पूल करतोय. नंदू तिथे पक्ष आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. आता मात्र नक्कीच चांगलं ड्राईव्ह करतोय. एक क्लासिक ड्राईव्ह एक जेंटल ड्राईव्ह. चेंडू बोलतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने 2 षटकाच्या टॉमनी गोलंदाजी. चेंडू लागतो. बघूया कुठे लागले चेंडू. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंजाच्या उजव्या बाजूला. 1 धाव मिळते. वाईटचा इशारा लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून चेंडू गेला होता. क्षेत्ररक्षकाच्या पायाला चेंडू लागला होता. संड करून स्मोक केला तर चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतो. फेकी होते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जयेश त्या ठिकाणी होते. सध्या डॉक्टर झाले होते ते. एकदम राऊंड विकेट. यावेळेस अतिशय सुरेख डिलिव्हरी. चुकतो फलंदाज थर्डमॅनला चेंडू जातोय. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या करताना दिसतो डावखुरा फलंदाज. यावेळेस बघितला पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने झेल होऊ शकते आणि जैन टिकलेल्या अशा प्रकारे कुमार हा फलंदाज बाद. बच्चे डर जाएंगे से पापा
6 षटक दिले जातील जर दुसरा अपोजिट संघ जर लेफ्ट आर्म राऊंड विकेट फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 22 रुपयाने 4 धावा येतात. वेलकम बाउंड्री. यावेळेस ऑफर घेऊन लॉकटेड आहे लॉंगांच्या दिशेने शत्रक्षक त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. शत्रक्षक याच्या हातामधून जवळजवळ अंगठ्यावर चेंडू पडला होता. थोडासा जखमी झालेला इथला 2 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस चेंडूला फक्त टर्न केला तो बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये शत्रक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र लेवल मध्ये स्कोर. यावेळेस टॅप केला तो चेंडूला थर्ड रिजन मध्ये गली रिजन मध्ये 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे विजयी होतो तो म्हणजे हर्ष शिवड यांना फादर संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक देशपोर्ट बालजीपणा. उद्या